नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय मित्रांनो. बोर्ड परीक्षा 2027च्या अनुषंगाने एक इम्पॉर्टंट सिरीज सुरू करतोय. ज्या सिरीजमध्ये आपण बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न आणि त्याचबरोबर संकल्पना आणि त्या संकल्पनावर आधारित विचारले जाणारे प्रश्न यावर आपण चर्चा करतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिलं जे प्रकरण आहे समरूपता, त्या समरूपता प्रकरणातला एक महत्त्वाचा गुणधर्म तो म्हणजे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. हा गुणधर्म आणि या गुणधर्मावर विचारले जाणारे प्रश्न यावर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमची चांगली तयारी होईल. तर चला जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा, हा गुणधर्म काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. हा गुणधर्म काय की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे काय, समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहेत. हा एक त्रिकोण आहे, ज्या त्रिकोणाचं नाव आहे एबीसी. ओके, एबीसी या त्रिकोणाचा पाया जो आहे तो बीसी आहे आणि उंची एडी आहे. आणि दुसरा माझ्याकडे एक त्रिकोण आहे, ज्या त्रिकोणाचं नाव समजा पीक्यूआर आहे आणि या पीक्यूआर या त्रिकोणाचा पाया क्यूआर आहे आणि उंची जर बघितली तर उंची पीक्यू आहे. आता या दोघांच्या क्षेत्रफळांचा जर विचार केला, आता आपल्याला माहिती आहे की बाबा त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समजा मी जर म्हटलं की बाबा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती असेल की बाबा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता एबीसीचा पाया काय बीसी आहे, ओके, गुणिले एबीसी ची उंची काय आहे एडी आहे. त्याचप्रमाणे जर आपण म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पी क्यू आरचा पाया काय क्यू आर आहे, मग इथं लिहायचं क्यू आर गुणिले उंची काय बाबा पी क्यू आहे, इथं लिहिलं पी क्यू. आता बघा, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी आणि त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पी क्यू. जर मी या दोन क्षेत्रफळांचा समजा गुणोत्तर केलं, काढलं म्हणजे भागाकार केला, म्हणजे दोघांचा जर गुणोत्तर काढायचा प्रयत्न केला, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण समजा पीक्यूआर जर का मी लिहिलं. आता एबीसीचं क्षेत्रफळ काय होतं, 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी. मग 1/2 गुणिले मी इथं लिहितो बीसी गुणिले एडी आणि भागिले खाली काय आहे 1/2 गुणिले क्यूआर गुणिले पीक्यू. मग इथं लिहायचं 1/2 गुणिले क्यूआर गुणिले पीक्यू. आता या दोघांमध्ये काय कॉमन भाग आहे, तर 1/2 हे भाग कॉमन आहे, ते कट झाले. मग राहिलं काय बाबा, माझ्याकडं राहिलं एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एबीसीच्या समोर काय बीसी गुणिले एडी, बीसी गुणिले एडी आणि त्याचबरोबर पी क्यू आरच्या समोर काय क्यू आर गुणिले पी क्यू, क्यू आर गुणिले पी क्यू बरोबर. आता एबीसीच्या समोर बीसी गुणिले एडी म्हणजे काय, बीसी बाबा पाया आहे आणि एडी उंची आहे, म्हणजे पाया गुणिले उंची. त्याचबरोबर पीक्यूआरच्या समोर काय क्यू आर गुणिले पीक्यू आहे, क्यू आर पाया पीक्यू उंची. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर तुम्हाला कोणी विचारलं तर ते काय असतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल या गुणधर्माचा तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपण या कन्सेप्टवर विचारला जाणारा प्रश्न बघूयात. बघा, आता हा प्रश्न किंवा या प्रकारचा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो. आता या प्रश्नात काय की त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 सेमी आहे. एका त्रिकोणाचा पाया दिलाय आणि उंची दिले. त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिलेली आहे. तर या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. आता पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची दिले, त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिले. तर आपल्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं या त्रिकोणांच्या, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मग आपण काय करू, समजा एक जो त्रिकोण आहे पहिला, एका त्रिकोणाचा पायाच्या ऐवजी एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ समजा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे त्याला आपण A1, ओके. त्याचबरोबर पाया जो आहे त्याला आपण बेस म्हणू B1 आणि उंची जी आहे आपण H1 मानू. उंची जी आहे तिला आपण म्हणू H1 मानू बरोबर. म्हणजे एक जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ A1, पाया B1 आणि उंची H1 मानली. आता दुसऱ्या त्रिकोणाचा जर विचार केला, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ
दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ एका त्रिकोणाचं A1 म्हटलं, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2, इथं म्हणायचं पाया B2. ओके. आणि उंची जी आहे, आणि उंची जी आहे ती आपण काय करू, H2 मानू, H2 मानू. झालं. एका त्रिकोणाचा हे बघा, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2, पाया B2 आणि उंची आपण H2 मानली. आता मला काय करायचं, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं किंवा या सगळ्या गोष्टी पहिल्या लिहून घेऊ. बघा, B1 बरोबर किती दिले मला, पाया 9 आहे. त्याच्यानंतर H1 म्हणजे पहिल्याची उंची 5 आहे. त्याचबरोबर B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आहे आणि H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची 6 आहे. आता या सगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर मला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाबा, A1 भागिले A2. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आता A1 चा पाया काय बाबा, B1 आणि उंची H1, मग इथं B1 गुणिले H1. A2 चा पाया काय, B2 गुणिले उंची H2, म्हणजे B2 गुणिले H2. झालं. आता माझ्याकडे उत्तर काय येईल बाबा, इथं समोरच लिहितो. चला, B1 गुणिले H1, B1 किती 9 आणि गुणिले H1 किती बाबा 5 आहे, भागिले B2 गुणिले H2, B2 10 आहे आणि H2 6 आहे. बरोबर. 9 5 45 आणि भागिले 10 60. आता 45 आणि 60 कितीच्या पाड्यात येतात, 15च्या. 15 त्रिक 45, 15 चौक 60, म्हणजे गुणोत्तर काय आलं, 3:4. तर अशा प्रकारे हे 3:4 गुणोत्तर येईल. आता हा जो प्रश्न आहे, या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो. आता हा प्रश्न विचारला जाईल किंवा मित्रांनो या प्रश्नामध्ये जे काही आकडे तुम्हाला दिले जातात ते आकडे बदलून सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आकडे बदलून सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि या सिरीजमध्ये महत्त्वाच्याच प्रश्नांवर चर्चा असेल. तेवढेच जरी प्रश्न तुम्ही केले तरी तुम्हाला गणितात चांगले मार्क मिळतील. तर मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.